निश्चित एक मोठी अपडेट सध्या तामिळनाडूमधून समोर येते। डीएमकेची 73 तर टीव्हीकेची 51 जागांवर आघाडी असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर तामिळनाडू डीएमके आणि टीव्हीके मध्ये सध्या चुरस ही पाहायला मिळते। तामिळनाडूतली ही आकडेवारी सध्या समोर येते। डीएमकेची 73 तर टीव्हीकेची 51 जागांवर आघाडी असल्याची तामिळनाडूची आकडेवारी ही पाहतोय। तर केरळमध्ये यूडीएफनं मॅजिक फिगर गाठल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। केरळमधली ही आकडेवारी काँग्रेस प्रणित यूडीएफची 71 जागांवर आघाडी असल्याची माहिती ही समोर येते। तर यूडीएफनं ही मॅजिक फिगर गाठलेली आहे। आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे। आसाममध्ये सध्या भाजप 61, काँग्रेस 9 जागांवर पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर या 5 राज्यांमधली ही आकडेवारी सध्या आपण पाहतोय। आसाममध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे। तर तिकडे सगळ्यांचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये सध्या ही चुरशीची लढत पाहायला मिळते। भाजपची 119 जागांवर आघाडी आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसची सध्या 107 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेस केवळ 3 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय।